तारिणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला काय पाहायला मिळणार आहे ते आपण इकडे आज पाहणार आहोत। तारिणी आणि त्यासोबतच केदार जे आहेत ते दोघेही लग्न करून आलेले असतात, पण मात्र ही गोष्ट कोणालाच पटलेली नसते। सगळेजण हे मात्र त्यांच्यावरती चिडलेले असतात। आता इतक्यातच तिकडे आजी येते। आजीला पाहून तारिणी ही खूपच जास्त रडू लागते। तिच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात। तिचे अश्रू हे तिलाच थांबवायला जमत नाही। आजी ही येते। तारिणीला वाटतं की आजी ही माझ्यावरती चिडली आहे, पण तसं तर मात्र काही झालेलं खरं तर नसतंच। खरं तर आजी ही येते, ही म्हणते की तू एकदा तरी मला विश्वासात घेऊन ही सगळी गोष्ट जी आहे ती सांगायला हवी होतीस, कारण की तुझा माझ्यावर विश्वास नाही, तुला तुझ्या आजीवर विश्वास नाही। ह्या गोष्टीचं बघून मला खूपच जास्त वाईट वाटलं तारिणी। एकदा जर तू मला सांगितलं असतंस की तुझं ह्या मुलावरती प्रेम आहे, म्हणजेच केदारवरती प्रेम आहे, तर मी अजिबातच तुला नकार दिला नसता गं। पण तू मला सांगितलं नाहीस, या गोष्टीचं मला सगळ्यात जास्त वाईट वाटतंय। इथे आजी केदारला सुद्धा म्हणते की केदार, तुझंसुद्धा चुकलंच बरं का। तू मला एवढं मानतोस आणि एवढं समजून घेतोस, तरीसुद्धा तू आज मला एवढी मोठी गोष्ट ही सांगितली नाहीस। हे पाहून मला खूपच जास्त वाईट वाटतंय। पण आता इथे केदार हा हात जोडून आजीची माफी मागत असतो। तो तिला म्हणतो की आजी, खरं तर मला माफ करा, आम्ही तुम्हाला सांगायला हवं होतं, पण आणि सांगितलं नाही। आता सगळेजण हे मात्र कौतुकाने पाहत असतात। इथे आता आजी जी आहे ती म्हणते की खरं तर आता तुम्ही मला नाही सांगितलंच, ह्याच गोष्टीचं आता मला काही एक वाईट वाटत नाही आहे। तुम्हा दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे आणि तुम्ही दोघांनी एकमेकांशी लग्न केलं, ह्या गोष्टीचंच मला खूपच जास्त कौतुक वाटतंय। आणि त्यासोबतच तू तुझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा स्वतःच्या सुखाचा निवड केलीस, हे गोष्ट पाहून पण मला खूपच जास्त छान वाटतंय। मला वाटलं नव्हतं की तू एकदा तरी स्वतःच्या सुखाचा निवड करशील। इथे आता सगळेजण हे मात्र आजीलाच बोलू लागतात, कारण की सगळ्यांना असं वाटत असतं की आजी जी आहे ती तारिणीची बाजू घेते आहे आणि तारिणी ही चुकली आहे, म्हणून तारिणीला बोलायला हवं। पण आजी तर तारिणीचं कौतुक करते। ती म्हणते की केदारशी लग्न करून तू अतिशय एकदम बरोबर असा निर्णय घेतला आहेस, मला त्याच्यावरती काहीच प्रॉब्लेम नाही आहे। व आजीने ही आता फायनली सगळ्यांसमोर तारिणीची बाजू घेतली। ती म्हणते की केदारसारखा मुलगा हा तुला चुकून पण भेटणार नाही, तो लाखात एक आहे। त्याच्यासारखा जोडीदार हा अजिबातच मी शोधला तरीसुद्धा मिळणार नाही, मला खात्री आहे। असं म्हणून आता तारिणी जी आहे ती फायनली आजीच्या गळ्यात पडते, कारण की तारिणीला असं वाटतं की आजीनी आता तारिणीला माफ केलं आहे। इथे आजी जी आहे ती केदारला म्हणत असते की केदार, मला माहिती आहे की तू माझ्या तारिणीला समजून घेशील, तिला सुखात ठेवशील, तिला हवं तसं जगू देशील। आणि ते काही लोक आहेत जे माझ्या तारिणीच्या वाईटावर टपलेत, पण मात्र मला माहिती आहे की तू प्रत्येक पावली पावली तू तिची साथ देशील, या गोष्टीवरती मला तुझी खात्री आहे। आता इथे तारिणी ही मात्र केदारला म्हणते की आजी जी बोलते ते बरोबरच आहे। इथे आता तारिणी ही म्हणते की आजी, माझ्या मनावरती खूपच मोठं ओझं होतं, प्लीज मला तू सांग म्हणून की तू मला माफ केलं आहेस म्हणून, नाहीतर माझ्या मनावरचं जे ओझं आहे ते कमी नाही होणार। असं म्हणून तारिणी जी आहे ती आजीला म्हणत असते। आजी म्हणते की अगं वेडाबाई, मी तर चिडलेच नाही आहे तुझ्यावरती, तर मी कशी काही तुला माफ करू। खरं तर तू ह्याच्याशी लग्न केलंस, ह्याची माफी तुला कोणाकडंच मागायची गरज नाही आहे। असं म्हणून आजी ही आता तारिणीला सांगत असते। तारिणी ही आता खूपच जास्त इमोशनल झालेली असते, कारण आता आजीला हा तिचा निर्णय जो असतो तो पटलेला असतो आणि आता तिला हे मात्र खात्रीशीर माहिती असतं की काही जरी झालं तरीसुद्धा आजी ही माझ्यासोबत आहे, असं म्हणून ती सांगत असते। इथे आता तारिणी ही म्हणते की आजी, तू माझ्यासाठी इथपर्यंत आलीस, हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे। मला खरंच तू आलीस म्हणून मला खूप मोठा आधार वाटला, नाहीतर मी पूर्णपणे खचून गेले होते। असं म्हणून आजी जी आहे ती बघत असते। सगळेजण हे आजीच्या रिॲक्शनकडे पाहत असतात, कारण आजी हे भरभरून आता तारिणीचंच कौतुक करत असते, जे की पाहून सगळ्यांनाच बरं वाटतं। इथे आता आजी म्हणते की मला खरंच खूप बरं वाटलं की ह्या वेळेस तू स्वतःच्या सुखाचा विचार केलास, ना की दुसऱ्या कोणाचा विचार केलास, असं म्हणून ती सांगत असते। इथे आता जी आजी आहे ती कौतुक करते,
म्हणून सगळ्यांना बरं वाटत असतं. आता इथे तारिणी जी आहे ती शॉक झालेली असते, कारण की तिला वाटलंच नसतं की हे सगळं आजी माझ्याबद्दल बोलती आहे. त्यावरच आजीला ती म्हणते की आजी थँक्यू, तू माझ्यासाठी इथपर्यंत आलीस आणि मला सपोर्ट करते आहेस. सगळेजण आजीचे रिॲक्शन पाहून शॉक झालेले असतात. सगळ्यांना असं वाटतं की आजी ही खरं तर तारिणीवरती चिडेल, पण खरं तर तसं काही एक घडलेलं नसतं. आजी ही तारिणीवरती चिडलेलीच नसते. इथे आता आजी जी आहे ती केदारचं त्यासोबतच तारिणीचं सोबतच आजीचं कौतुक ऐकल्याच बरोबर आजी ही आता वचन मागते की तुम्ही दोघांनी एकमेकांची साथ ही सोडायची नाही. तुम्ही असंच एकमेकांशी सोबत नेहमी राहायचं आणि एकमेकांसोबत आयुष्यभर अशी साथ द्यायची. मला तुमच्या दोघांची खात्री आहे की तुम्ही दोघं संसार हा सुखात कराल. मला खरंच खूप बरं वाटलं हे पाहून की तुम्ही दोघं खरंच खूप मनापासून एकमेकांच्यावर प्रेम करता. असं पाहून मला खरंच वाटलंच नव्हतं की कधी हा दिवससुद्धा मला पाहायला मिळेल. हा दिवस माझ्यासाठी खरंच खूप मोठा आणि महत्त्वाचा दिवस आहे. मला खरंच खूप कौतुक वाटते तुमच्या दोघांचं, कारण तुम्ही दोघांनीही हे पाऊल एकमेकांसोबत उचललात आणि मला त्याची खात्रीसुद्धा नाही पटवून दिलीत, पण मात्र बरंच वाटतंय, कारण की मी दोघं एकत्र आलात ह्या गोष्टीचं मलासुद्धा समाधान वाटतं आहे. इथे सगळेजण मात्र चिडलेले असतात. कुणालाच आता आजीचा जो डिसिजन आहे तो पटत नाही बरं, पण इथे आता आजीच्या पुढे कोणी काही बोलायलासुद्धा जात नाही, कारण आजीच्या पुढे कोणच काहीच बोलत नसतं. सगळ्यांना मात्र आता आजीचा निर्णय हा शेवटचा आहे हेच आता घेऊन चालायचं असतं. तर आता इथे आजी ही सगळ्यांना टोमणा देत तारिणीचं कौतुक करते. तारिणी ही मात्र आजीला पाहून खुश असते आणि त्यासोबतच केदारचं सुद्धा कौतुक करते. त्यासोबतच पुष्पामधला मात्र डायलॉग मारते की झुकेगा नहीं साला, आणि त्यासोबतच ती म्हणते की आजी को देख के फ्लावर समजे क्या, आजी तो तुम्हारी फायर है, असं म्हणून ती सगळ्यांसमोर हा खतरनाक असा डायलॉग केदारला बोलत असते. इथे आता केदार जो आहे तो हसतो. त्याला खरं तर वाटलं नव्हतं की आजी ही असं सगळं त्यांच्यासमोर बोलेल आणि पुष्पाचा असा भन्नाट डायलॉग त्याच्यासमोर बोलून दाखवेल. असं म्हणून इकडे खरं तर आजी जी आहे ती आता दोघांचंही कौतुक करत दोघांनाही आता आशीर्वाद देते आणि म्हणते सुद्धा की असेच सुखात राहावा. आता इथे आजी ही तिच्या पिशवीत आणलेले जे काही दागिने आहेत ती आता तारिणीला देते. तारिणीला जशी ती आता दागिने देते ते पाहून सगळेजण मात्र शॉक होतात. सगळेजणांना असं वाटतं की असे दागिने जे आहेत ते तारिणीला कसं काय देऊ शकतात, कारण की ते जे दागिने असतात ते आता तारिणीच्याच आईचे असतात. म्हणूनच तारिणीच्या आईनंतर त्या दागिन्यांवरती फक्त आणि फक्त तारिणीचाच हक्क आहे हे आजी हे सगळ्यांना सांगत असते. सगळेजण मात्र पाहतच राहतात की आजीने इतके सारे दागिने जे आहेत ते आता जे खूप चुकीचं करते. इतक्या आजी तिच्या आईचं मंगळसूत्र काढते, जे पाहून आता तारिणी जी आहे ती शॉक होते. आता इथे खरं तर आत्या पण म्हणते की हे द्यायची काय गरज आहे, तेव्हा लगेचच आजी म्हणते की हे मंगळसूत्र तिच्या आईचं आहे आणि ह्याच्यावर आता फक्त आणि फक्त तिच्या पोरीचाच हक्क आहे. म्हणूनच हे मंगळसूत्र आता दुसरं कोणालाही न भेटता फक्त आणि फक्त तारिणीलाच भेटणार, असं म्हणून ती सांगत असते. इथे आता जसं मंगळसूत्र हे तारिणीच्या डोळ्यासमोर येतं तेच पाहून आता तारिणी जी आहे ती खूपच जास्त शॉक होऊन जाते, कारण आजी आता केदारला त्याच्या हाताने ते मंगळसूत्र आहे ते आता त्याला द्यायला सांगते. खरं तर आता इथे जो केदार आहे तो पण शॉक होतो. त्याला असं वाटतं की असं कसं मंगळसूत्र मी आता तारिणीच्या गळ्यात घालू, कारण आमचं लग्न हे तर एक फ्रॉड आहे, हा फक्त एक मिशन आहे, त्याशिवाय बाकी काहीच नाही आहे, असं म्हणून इकडे दोघांच्याही डोक्यामध्ये तसले विचार चालू असतात. पण आता इथे आजी ही आहे जी मंगळसूत्र देते आणि म्हणते की घाल म्हणून. तेव्हा इथे आता इथे तारिणी ही केदारला स्वतःच्या हातानेच मंगळसूत्र घालायला सांगते. त्यांचं मिशन हे ती आता विसरायला सांगते, कारण सगळ्यांसमोर त्यांचं मिशन जे आहे ते काढायचं नाही. ते मिशन विसरायलाच लागलेलं असतं, कारण की त्यांना ते लग्न जे आहे ते करणं गरजेचं असतं. त्यांच्या मिशनसाठी तो एक खूपच जास्त महत्त्वाचा भाग असतो. तेव्हा आता इथे केदारने हे आता तारिणीच्या गळ्यामध्ये ते मंगळसूत्र घातलेलंच असतं.
इथे आता सगळेजण हे शॉक होतात. फायनली आता केदारला तारिणीच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र हे घालावंच लागतं. इथे आता सगळेजण हे शॉक होतात. त्यांना वाटतं केदार हा मंगळसूत्र घालणार नाही म्हणून. इथे फायनली आता केदारने तारिणीच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र हे घातलेलं असतं. तारिणी जी आहे ते मंगळसूत्राला पाहून खूपच जास्त खुश होते आणि त्यासोबतच मंगळसूत्राच्या पाया पडते. केदारने मंगळसूत्र घातल्यामुळे आता कदाचित त्यांचं खोटं लग्न हे खऱ्यामध्ये बदललं गेलं जातं. त्यासोबतच आता त्यांना या सगळ्या गोष्टीचं काही फरकच पडत नाही, कारण की त्यांना माहिती असतं की त्यांचं लग्न हे फक्त आणि फक्त एक मिशन आहे म्हणून. सगळेजण हे आता त्या दोघांवरती चिडतात. त्यांना म्हणतात सुद्धा की हे सगळं खूपच जास्त फ्रॉड आहे. आजीच्या गळ्यात पडून तारिणी ही आता खूपच जास्त शांत फील करते. तिला वाटतं बाबांच्या सुद्धा आता पाया पडतात. त्यासोबतच बाबा जे आहे ते आता दोघांनाही आशीर्वाद देतात आणि म्हणतात की माझ्या मुलीच्या भविष्यासाठी जे मी नाही करू शकलो ते आता फायनली तू केलंस. माझ्या मुलीशी असे आयुष्यभर साथ दे आणि त्यासोबतच असंच तिला नेहमी कायमस्वरूपी असंच तिला सोबत ठेव तुझ्या. त्यासोबतच इथे आता तारिणी जी आहे ती पाहत असते की तिचं बाबा जे आहेत ते काय काय वचन देत आहेत म्हणून. तिला आता असं वाटतच नाही की बाबा आहे तिच्याशी असं वागतील. इथे आता आजी जी आहे तीसुद्धा रडत रडत आता निघून जाते, कारण तिला माहिती असतं की बाबा हे आता खूपच जास्त इमोशनल झालेत. इथे आता केदार जो आहे तो बघतो आणि त्यासोबतच इथे केदारलासुद्धा कळून जातं की सगळेजण हे आता तारिणीला तिच्यासाठी सोडून निघून गेलेत म्हणून. बाबांचं वचन हे आता त्याला पूर्णपणे जबाबदारीने पार पडायचं असतं. इथे आता सगळेजण हे आता त्या दोघांकडेच पाहत असतात की बाबा हे आता तारिणीला आणि केदारला काय काय म्हणतायत ते. इथे आता केदार आणि तारिणी घरातले प्रत्येक मोठे सदस्य जे आहेत त्यांच्या पाया पडत असतात आणि त्यासोबतच प्रत्येकाच्या पाया पडून झाल्यावरती आता इथे तारिणी आणि त्यासोबतच केदारला आशीर्वाद भेटतो. इथे जी आता आजी आहे ती सगळ्यांची माफी मागते. सगळ्यांना म्हणते की माझ्या तारिणीला सांभाळून घ्या म्हणून. ती खूपच जास्त साधीभोळी आहे. इथे आता फायनली तारिणी जी आहे ती बाप्पासमोर बसलेली असते. बाप्पासमोर बसून आता ती तिच्या मनातली सगळी गोष्ट ही बोलून दाखवत असते की बाप्पा तुला तर माहिती आहे की हे लग्न जे आहे हे आम्ही कशासाठी केलं आहे आणि ह्याच्या मागे कारण काय आहे. तुला सगळ्या गोष्टी ह्या ठाऊक आहेत म्हणूनच आम्हाला कसल्या गोष्टीचं टेन्शन नाही आहे. पण तरीसुद्धा मी तुझ्याकडे प्रार्थना करते, तुला एक गोष्ट मनापासून मागते की हे जे मंगळसूत्र माझ्या आईच्या आहे, म्हणजेच माझी आई ही आता माझ्यासोबत आहे. मी तुझ्यासमोर बसली आहे म्हणूनच तू सुद्धा माझ्या समोर आहेस आणि त्यासोबतच माझ्यासोबत आहे. प्लीज असंच कायमस्वरूपीवत राहा म्हणून अशी मागत असते. इतक्यातच केदार हा आता तारिणीला पाहतो की ती बाप्पासमोर बसली आहे म्हणून आणि आता तो सुद्धा तिच्या बाजूला जाऊन बसतो आणि म्हणतो की बाप्पासोबत मी सुद्धा तुझ्यासोबतच आहे म्हणून. असं म्हणून तो सुद्धा आता पाहतच असतो. इथे बाप्पा हा जो आहे तो पूर्णपणे तारिणी आणि त्यासोबतच केदारला आशीर्वाद देतो. इथे आता केदार जो आहे त्याला आणि तारिणीला पाहून केदारचे बाबा येतात. ते त्या दोघांनाही पाहून खूपच जास्त खुश असतात. इथे केदार हा दोघांनाही बघून खूपच जास्त चिडतो त्याला, कारण की केदारला त्याचे बाबा हे अजिबातच आवडत नाही. म्हणूनच तो त्यांच्या बाबांना झिडकारतो आणि त्यासोबतच तिथून निघून जातो. तो म्हणतो की मला ह्या माणसाचं एकही शब्द ऐकून घ्यायचा नाही आहे. हा माणूस माझ्यासाठी कोणच नाही आहे. फक्त आणि फक्त मी आता तुझ्यासाठी या घरामध्ये राहणार आहे आणि या घरच्यांशी संबंध ठेवणार आहे. असं म्हणून केदार हा आता तिथूनच निघून जातो. तिथे आता बाबा आणि त्यासोबतच तारिणीला टेन्शन येतं. तारिणी म्हणते की बाबा तुम्ही अजिबातच काळजी करू नका, कारण की हे सगळं जे आहे हे मी आता सांभाळून घेईल. इथे आता बाबा जे आहेत ते तारिणीला म्हणतात की हा माझ्याशी कधी नीट आणि चांगलं बोलणार आहे हे मला पण कळणार नाही आहे. पण आता इथे जे बाबा आहेत ते आता तारिणीला म्हणतात की आता सगळ्या गोष्टी ह्या तुझ्याच हातात आहेत. काही करून आता तू असं काहीतरी कर जेणेकरून केदार हा माझ्याशी नीट बोलू लागेल. बाबांचं टेन्शन पाहून आता तारिणीला सुद्धा खूपच जास्त टेन्शन येतं. ती बाबांना म्हणते की बाबा तुम्ही अजिबातच काळजी करू नका, मी आहे ना, मी
तुमच्यासोबत आहे. तुम्ही केदारचं टेन्शन घेऊ नका. त्याच्याशी हवं तर मी बोलते. त्याचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत हे मी सॉल्व्ह करण्यामध्ये तुम्हाला साथ देते. तुम्ही फक्त आणि फक्त शांत राहा आणि स्वतःला अजिबातच टेन्शन देऊ नका. कारण जर तुम्ही टेन्शन घेतलं तर मात्र त्याची काळजी ही आता तुमच्यावरतीच होणार आहे. असं म्हणून इकडे जी तारिणी आहे ती बाबांना समजवत असते. इथे आता बाबांचं पाहून बाबा खूपच जास्त टेन्शनमध्ये असतात. म्हणूनच त्यांना पाहून तारिणी आता त्यांना धीर द्यायचा प्रयत्न करते. पण आता बाबांना खात्री असते की तारिणी ही आता त्यांच्यासोबत त्या घरामध्ये आली आहे, म्हणजे नक्कीच ती त्या घरामध्ये काही ना काहीतरी बदल हे नक्कीच करेल. असं म्हणून ती सांगत असते. इथे आता तारिणी बाबांना म्हणते की तुम्ही शांतपणे तुम्ही तुमच्या खोलीमध्ये जा, आराम करा. बाकी सगळ्या गोष्टी ह्या निर्धास्तपणे माझ्यावरती सोडून द्या. कारण की आता मी आली आहे. आपण एकत्र बाप्पाला प्रार्थना करूया आणि म्हणूया की सगळ्या गोष्टी ह्या नीट आणि चांगल्याच होऊ दे. असं म्हणून तारिणी ही आता बाबांना सांगत असते. इथे आता सगळ्या गोष्टी ह्या आता तारिणीला माहिती असतात आणि त्यासोबतच तारिणी ही बाबांना धीर देते. हे पाहूनसुद्धा आता बाबांनासुद्धा बरं वाटतं. खरं तर आता त्यांना एक आधार म्हणून तारिणी ही सुद्धा या घरामध्ये आलेली असते आणि त्यासोबतच ते म्हणतात की बाप्पाची कृपा ही आपल्यावरती नेहमीच राहणार आहे. आणि आजचा भाग इथे समाप्त होतो.